नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि अन्नमय शरीर असं शास्त्रकार सांगतात की आता कलियुगातलं मानवी शरीर हे अन्नावर चालतं। अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही आणि हे अन्न जर कोण देत असेल संपूर्ण विश्वाला तर आपला शेतकरी बाप देतो। परंतु याच कृषीप्रधान देशामध्ये जो शेतकरी बाप आपल्या घामाचं पाणी, रक्ताचं पाणी पिकाला देतो आणि हाडाचं खत करून पिकाला टाकतो आणि संपूर्ण पुढाऱ्यांचं भरणपोषण करतो, संपूर्ण विश्वाचं भरणपोषण करतो। पण त्याच शेतकरी बापाला या देशात कधीही विचारलं जात नाही की तू उपाशी झोपलास का, 2 घास खाल्लेस का नाही। माझा बाप आहे शेतकरी, राब राब राबतो, कष्ट करतो, अंगावर मात्र चिंध्या घालतो, परंतु संपूर्ण विश्वाला वस्त्र पुरवतो, हा माझा शेतकरी बाप। परंतु याच शेतकरी बापाचा या कृषीप्रधान देशामध्ये वारंवार पुढाऱ्यांकडून अपमान केला जात आहे। असाच एक निर्लज्ज, बेशरम आणि नालायक मंत्री, माजी मंत्री भाजप पक्षाचा, ज्या भाजप पक्षाने मागील पंचवार्षिकमध्ये त्या मंत्र्याला स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री केलं होतं, असा मंत्री, असा माजी मंत्री आणि सध्याचा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर, खरं तर हा बबनराव म्हणण्याचा लायकीचा सुद्धा नाही, हा बब्या आहे, नालायक। याने शेतकरी बापाचा अपमान केला आणि याने वक्तव्य काय केलं, ह्या माजी मंत्र्याने, ह्या सध्याच्या आमदाराने काय वक्तव्य केलं तर कुच्चरवट्यावर बसणारे काही लोक म्हणतो की हे लोक आमच्या मोदींवर बोलतात। आता हे म्हणजे शेतकरी बापाचा अपमान करत असताना काय म्हणतो पुढे बबनराव लोणीकर की तुला म्हणजे शेतकऱ्याला मोदी 6,000 रुपये देतो, त्यानंतर तुझ्या पायाला चप्पल, जे बूट आहे ते मोदींनी दिले, तुझ्या हातात जी घड्याळ आहे ते आमचा पक्ष देतो, तुझ्या खिशात जे मोबाईल आहे ते आमच्या सरकारने दिलं, त्याच्यानंतर तुझ्या अंगावर जे कपडे आहेत ते आमचं सरकार आणि आम्ही देतो, पुढे म्हणतो तो की आम्ही देतो। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर शेतकऱ्याचं काय कहाळडं असेल या बब्याने तर ते कहाळडं की तुझ्या आईला, तुझ्या बहिणीला आणि तुझ्या बायकोला लाडकी बहीण म्हणून पैसे जर कोण देत असेल तर आमचा पक्ष देतं, आमचं सरकार देतं आणि आम्ही देतो। हे वक्तव्य आहे भाजप पक्षाचा अतिशय लाडका आमदार, ज्याला मागच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वच्छता मंत्री केलं होतं। आता हा स्वच्छता मंत्री नसून हा अतिशय निर्लज्ज मंत्री आहे। पहिले तर याला स्वच्छ करावं लागेल। याने शेतकऱ्यांच्या, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यानं घाण केली संपूर्ण विचारांची, आणि हा स्वच्छता मंत्री होता म्हणा। याचं मनच अजून स्वच्छ नाही तर हा स्वच्छता मंत्री म्हणून याने काय दिवे लावले असतील आता बघणं महत्त्वाचं आहे। आता काय काय काढलं शेतकऱ्याचं, याने शेतकऱ्याला 6,000 देतात, शेतकऱ्याला बुटं देतात, शेतकऱ्यांना चपला देतात, शेतकऱ्यांच्या आईला, बहिणीला आणि शेतकऱ्याच्या बायकोला 1,500 रुपये महिना देतात। आणि कोण देतात तर हे देतात म्हणे हे पक्षाचे चाटुगिरी, चमचेगिरी करणारे हे कमळाबाईचा लेख हा बब्या, ज्याला कुठली अक्कल नाही, असं वक्तव्य करतो। मला वाटतं की ह्या महाराष्ट्रामध्ये अतिशय मतिमंद एखाद्या शाळेमध्ये जरी आपण गेलो की ज्यांना आपण मतिमंद म्हणून वेगळ्या शाळेत टाकलेलं आहे, का टाकलेलं आहे तर त्यांना नॉर्मल मेंदू नाही आहे, इतरांपेक्षा ते काहीतरी वेगळं बोलतात, त्यांनी सुद्धा कधीही असं वक्तव्य केलं नाही, कुठेच केलं नाही। महाराष्ट्रातल्या टोटल मतिमंद शाळा तपासा, कुठल्याही बालकाने, कुठल्याही युवकाने, कुठल्याही स्त्रीने जी मतिमंद म्हणून समाजाच्या बाहेर आपण वेगळ्या शाळेमध्ये ज्यांना ठेवलेले आहे त्यांनी सुद्धा अद्यापपर्यंत अशा मर्यादा ओलांडल्या नाहीत, काहीही ते बरळत नाहीत, काहीही बोलत नाहीत, ते त्यांच्या विचाराने राहतात, पण तरीसुद्धा त्यांना आपण वेगळा दर्जा दिलेला आहे। का दिलेला आहे? खरे तर ते माणसं आहेत, ते आपल्यातले नाही, हे खरे मतिमंद आहेत, यांना कुठलाच मेंदू नाही, यांच्याकडे कुठलीच अक्कल नाही, पण हे मंत्रिपदावरती आहेत। यांना मतिमंद शाळेत भरती केलं पाहिजे, केवळ शाळेतच, म्हणजे त्यांना शिकवता येईल आपल्याला चांगलं काय असतं, वाईट काय असतं, आणि त्यानंतर उपचारासाठी यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे आणि नंतर यांना मंत्रिपद काय असतं ते सांगितलं पाहिजे। अरे हा शेतकऱ्यांचा देश आहे, कृषी प्रधान देश आहे। कृषी प्रधान देशामध्ये जर माणसं जगत असतील कशावरती तर ते फक्त अन्नावरती जगतात आणि शेतकऱ्यांनी पिकवलंय त्या शेतकऱ्यांच्या घामावरती जगत असतात, पण तो शेतकरी यांना पोचतो। आता हा बबनराव काय म्हणतो
की आम्ही वर्षाकाठी 6,000 आमचा बाप देतो. म्हणजे यांचा बाप कोण? तर नरेंद्र मोदी. आता नरेंद्र मोदी म्हणे शेतकऱ्यांना 6,000 देतो का शेतकऱ्यांचे 10 पटीने घेतो? याचा हिसाब जर काढला तर प्रत्येक शेतकरी एकर मागे कमीत कमी यांना 5,000 रुपये देतो टॅक्सच्या स्वरूपातून. आणि पिकांची जे भाव जे होते पिकांचे ते जे पाडून दिले जातात आता त्याचा जर विचार केला तर एक शेतकरी प्रति एकर 5,000 रुपये सरकारला देत आहे. आणि ही वर्षाकाठी शेतकऱ्यांना भीक देत आहेत 6,000 आणि त्याचं पुन्हा उचकणं देत आहेत. आणि काय सांगत आहेत पुढे? बुटासहित आम्ही देतो म्हणतात. बुटासहित यांना बुटासहित शेतकऱ्यांना देतात म्हणून सांगत आहे. खरी तर वेळ आलेली आहे आता बुटासहित यांना हाणण्याची. म्हणजे बुटासहित जोपर्यंत यांच्यावर बसणार नाहीत तोपर्यंत हे सुधारणार नाहीत. म्हणजे आतापर्यंत कृषी मंत्र्यांनी सुद्धा असंच बरं भिकाऱ्यांशी तुलना केली शेतकऱ्यांची. आणि आता हा आमदार म्हणून घेणारा बबनराव लोणीकर, आता यांना खरं तर शेतकऱ्यांनी बुटांनी मारण्याची वेळ आलेली आहे. आणि खरंच हा जर शेतकऱ्यांच्या तावडीत सापडला तर शेतकरी महिला सुद्धा बुटांना हाणल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं संतप्त या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना केलं जात आहे, तेही पुढाऱ्यांकडून. यांना गाड्या बसायला, घोड्या बसायला, यांच्या गाड्या कोणत्या होत्या पूर्वी, आता कोणत्या आहेत? महिन्याला गाड्या बदलतात. हे महिन्याला करतात काय त्या गाड्यांमध्ये बसून? प्रत्येक माणसाला, यांच्या कुत्र्यांना सुद्धा सेपरेट गाड्या आहेत. यांच्या बंगल्याबाहेर जे कुत्रे बांधले जातात ना, कार्यकर्ते नाही कुत्रे जे बांधले जातात त्यांना सुद्धा सेपरेट गाड्या आहेत बसायला. कार्यकर्त्यांना वेगळ्याच गाड्या आहेत बसायला. प्रत्येक कार्यकर्ता आला की त्यांना नवीन गाडी मिळते. म्हणजे यांच्याकडे नुसत्या गाड्यांची राखण करायला झडपी सुरक्षा आहे. पुन्हा वरून गाड्यांची म्हणजे ज्या गाड्या हे कार्यक्षेत्रावरती जात असताना रोज वापर करतात परंतु काही गाड्या यांच्या बंगल्याच्या बाहेर ठेवलेल्या असतात त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. आणि त्या गाड्यांना झडपी सुरक्षा आहे. त्या गाड्यांना विशिष्ट प्रकारचे कॅमेरे आहेत त्यांचं रक्षण करायला. शेतकऱ्यांच्या आई बहिणी रात्रंदिवस, शेतकरी बाप रात्रंदिवस बांधावरती कष्ट करतो. त्याला कुठलीही सुरक्षा नाही. त्याच्या पाया सापाने वेटाळे घातले काय, रानडुकराने त्याला डिवचलं काय, त्यांच्यावरती वाघाने हल्ला केला काय. नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये कित्येक वेळा केळीच्या बागेला पाणी देत असताना वाघाने हल्ले केलेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, वसमत तालुका असेल, प्रचंड केळीच्या बागा आहेत. अनेक वेळा वाघांनी हल्ले केले आणि शेतकरी मृत्युमुखी पडलेले आहे. तिथे सुरक्षा नाही शेतकरी बापाला कोणता, जो विश्वाचं भरण पोषण करतो. पण हे फक्त यांच्या कुटुंबासाठी जगतात तर त्यांना वेगवेगळ्या सुरक्षा आहेत. त्यांच्या गाड्यांना सुरक्षा, त्यांच्या कुत्र्यांना झडपी सुरक्षा, त्यांचे लेकरं लंडनला फॉरेनला असतात तिकडे त्यांना झडपी सुरक्षा. त्यांना विशिष्ट विमानांची वेगळी व्यवस्था नेण्यासाठी सेपरेट विमानं त्यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. आणि यांना काय वाटतं, आम्ही आमच्या कारखान्यांच्या लोखंडाच्या तुकड्यावर जगतो. लोखंडाच्या तुकड्यांमध्ये एवढी ताकद नाही तुमच्या कारखान्यांमधल्या की ज्यांना शिजवून तुम्ही रोज खाऊ शकताल. अशा मटणाच्या तुकड्यासारखे तुम्हाला खाण्यासाठी चपाती भाकरी आणि शेतकऱ्यांनी घामावर पिकवलेला भाजीपालाच लागतो बबन. त्याच्यामुळे तुम्ही काही बरळू नये हे लक्षात ठेवा. तू बबन जरी कमळाबाईचा पोरगा असला तरी या कमळाबाईला जी सत्ता दिलेली आहे ती आमच्या शेतकरी बापांनी दिलेली आहे. मग सत्तेवरती एकदा गेलं, एकदा सत्तेची उर्मी चढली की तुम्ही शेतकरी बापांना काहीही बोलणार. शेतकऱ्यांच्या आई बहीण काढणार, शेतकऱ्यांच्या बायकोला पैसे देणार म्हणणार. शेतकऱ्यांच्या बायका, शेतकऱ्यांच्या आई, शेतकऱ्यांची बहीण, शेतकऱ्यांच्या लेकी तुम्हाला पोसत आहेत. त्यांच्या घामावर तुम्ही जगत आहेत. तुम्ही त्यांना ओवाळणी देत नाही, त्यांनीच तुम्हाला ओवाळणी दिले. तुम्ही जनतेचे मायबाप नाही, जनता तुमची मायबाप आहे. लोकांनी ठरवलं, शेतकऱ्यांनी ठरवलं तर एक सेकंदही तुम्ही खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाहीत आणि बसू शकणार नाहीत. कारण की हा लोकशाही प्रधान देश आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, लोकांची सत्ता आहे, पुढाऱ्यांची सत्ता नाही. तुम्ही स्वतःला देता म्हणजे काय मालक समजून घेता? मालक नाही आहेत तुम्ही, मुनीम आहेत. मुनीम बबन, तुम्ही मुनीम आहेत. तुम्ही सगळे पुढारी. जरी तुमचा भाजप पक्ष असेल, तुम्ही जरी भारतीय जनता पार्टी म्हणून घेत असाल, कमळाच्या फुलाची चाटुगिरी करत असाल, कमळाच्या छायेखाली लपले म्हणजे तुम्ही काही बोलू शकता पक्षाच्या नावाखाली, पक्षांची चाटुगिरी करण्यासाठी. का तर पक्ष पाठीशी घालतो.
दुसऱ्या पक्षातला माणूस बोलला असता, दुसऱ्या पक्षातला एखादा पुढारी बोलला असता तर अद्यापपर्यंत सत्ताधारी पक्षाकडून त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात आली असती. पण पक्षातला ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस युनिटी असते, पक्ष पाठीशी घालतो. म्हणून सर्वप्रथम पक्षांची चाटुगिरी सोडली पाहिजे. शेतकरी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे या देशातला. शेतकरी म्हणजे काय या विषयातला, या देशामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना काही दगड समजलत का? तुमच्या डोक्यात एक दिवस हे शेतकरी दगड घालतील, दगड काम करता करता इतकं तुम्ही शेतकऱ्यांना त्रस्त केले, इतकं शेतकऱ्यांना तुम्ही वारंवार डिवचता. आणि का पक्षाच्या पाठीशी तुम्ही राहता? पक्ष तुम्हाला पाठीशी घालतो, पक्षाच्या पदराखाली लपता. कमळाबाईच्या पदराखाली लपणारे हे मंत्री असले, माणिकराव कोकाटे असेल, हा बबनराव लोणीकर असेल, त्या कमळाबाईच्या पदराखाली वारंवार लपून लपून तुम्ही शेतकऱ्यांचा अवमान करत आहात. शेतकऱ्यांचा काय तुम्ही समजलंय काय? शेतकऱ्यांना या देशामध्ये गुराढोरांना सुद्धा धनसंपत्ती मानल्या जातं, देवता मानल्या जातं. आणि का देवता मानल्या जातं? तर ते शेतकरी त्यांचं पालन करतात आणि गुराढोरांचं सुद्धा शेतकरी दिवाळीला ओवाळणी करतात. स्पेशल त्यांच्यासाठी दिवस असतो ओवाळणी करण्याचा. त्यांचं दर्शन घेतलं जातं. पोळ्याच्या दिवशी बैलांचं दर्शन घेतलं जातं. नंदीराज, नंदीदेव म्हणून या ठिकाणी बैल राजाला त्या ठिकाणी संबोधलं जातं. आणि त्यांचं जे पालन पोषण करणारा आहे तो शेतकरी आहे. त्यांचा रोज चारा पाणी करणारा जर कोणी असेल तर शेतकरी आहे. मग शेतकऱ्यांना किती मान दिला पाहिजे या देशामध्ये? पण शेतकऱ्यांसाठी असा काहीही नाही या देशामध्ये. किती त्रस्त केले, वारंवार शेतकऱ्यांना डिवचल्या जाते अशा पुढाऱ्यांकडून. म्हणून अशा पुढाऱ्यांवर कुठली कारवाई केली पाहिजे? खरं तर असल्या बबनराव लोणीकरांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. आमच्या सत्तेमध्ये आणि आमच्या पक्षामध्ये असे लोक नको आहेत म्हणून सांगितलं पाहिजे, तरच पुढे बरळणारे असे थांबतील. माणिकराव कोकाटेंचा तेव्हाच राजीनामा घेतला असता तर आज बबनराव लोणीकर समोर आला नसता. पण यांना पाठीशी घातलं जातं, यांची पाठराखण केली जाते. एक चमचा पुढे आला की दुसरा चमचा त्याची पाठराखण करण्यासाठी येतो. म्हणजे हा बबनराव लोणीकर बरळला की माणिकराव कोकाटे त्याचं समर्थन करायला आला. म्हणजे एकमेकांचं समर्थन करतात. काही बोला, हम साथ साथ है म्हणतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी ग्रामगीता अर्पण केली. ग्रामनाथाला पिकवणी स्वतः तू उपाशी आहेस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की कुणबियाचे कुळी जन्म माझा झाला, आम्ही शेतकऱ्यांच्या घरातले आहोत. जगद्गुरु तुकोबारायांनी शेतकऱ्यांची त्या काळामध्ये कर्जमाफी केली आणि विश्वाला आदर्श दाखवला की शेतकरी राजा कोण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिरचीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये म्हणून सैन्याला बजावलं की शेतकरी किती महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही असले मंत्री, असले पुढारी, या आज जर छत्रपती शिवरायांचं राज्य असतं तर अशा पुढाऱ्यांना आज साखळदंडाने बांधलं असतं आणि जिभीचा सेंडा असं छिन्न विछिन्न केला असता. छत्रपती शिवरायांनी अशी कठोर शिक्षा दिली असती शेतकऱ्यांवर असं बरळणाऱ्यांना. पण आज यांना पाठीशी घालतात का? छत्रपतींचं राज्य नाही ना, आज यांच्याच सारखी चाटुगिरी करणाऱ्यांचं राज्य आहे, यांच्यासारख्या चाटुगिरी करणाऱ्यांची सत्ता आहे, जे शेतकऱ्यांचा वारंवार अवमान करा, अपमान करा. आज एखाद्या मंत्र्यांना बोललं असतं, जेव्हा एखाद्या मंत्र्यांना काही बोललं जातं तेव्हा तात्काळ त्याच्यावरती कारवाई होते, तात्काळ त्यांना अटक केल्या जातं, तात्काळ सारी यंत्रणा हलवल्या जाते. पण शेतकरी काहीच महत्त्वाचा नाही का या देशामध्ये? शेतकऱ्यांचं काहीच स्थान नाही का? काहीच कारवाई होत नाही यांच्यावर. करायची कुणी? कारण का ज्यांच्यावरती करायचे ते त्याच पक्षाचे, ज्यांनी करायचे ते त्याच पक्षाचे. कारवाई कुणी करायची? चाललंय तर सगळं पक्षाच्या नावाखाली. अंधार सगळा आहे तो पक्षांच्या नावाखाली. एक दिवस ही वेळ येईल शेतकऱ्यांवरती की सर्वप्रथम तुमच्या पक्षांचे चिन्ह हटवावे लागतील, या देशातून पक्षमुक्त करावे लागतील, या देशामध्ये पक्षमुक्त भारत करावा लागेल. जसं तुमच्या बापाने बबनराव लोणीकर नारा दिला होता ना, मी काँग्रेस मुक्त भारत करीन, आम्हाला सत्ता द्या, यासाठी सत्ता मागितली होती का तुमच्या बापाने? म्हणजे नरेंद्र मोदीने, ज्याला तुम्ही बाप म्हणलं ना स्वतःचा, म्हणलं की आमचा बाप देतो शेतकऱ्यांना 6,000. मग तुमचा बापानं यासाठीच नारा दिलता का काँग्रेस मुक्त भारत करण्याचा? आणि आम्हाला सत्ता द्या, मग आमचे आमदार असे बरळतील, शेतकऱ्यांच्या छाताडावरती बसतील, त्यांचं अन्न खातील आणि त्यांनाच बोलतील, असे याच्यासाठीच मागितलं होतं का? आज शेतकरी नारा देतील की पक्षमुक्त भारत करू आम्ही, आणि पक्षमुक्त भारत केल्यानंतर
तुम्हाला कोण पाठीशी घालतंय, मग बघू तुमच्यामध्ये किती ताकद आहे, मग बघू पक्षमुक्त भारत केल्यावर तुमच्यामध्ये पुढारीपणाची किती उर्मी आहे, तुमच्यामध्ये सत्तेची किती गरमी आहे, हे नंतर बघू जेव्हा पक्षमुक्त भारत करू. तुम्हाला खरंच आज पक्षाचा अहंकार चढलाय, खुर्चीचा अहंकार चढलाय. 5 वर्षे संपले तरी तुम्ही पुन्हा खुर्ची फेमिकॉल लावल्यासारखी चिटकून उठता, खुर्ची खाली ठेवत नाहीत. पण तुमच्यावरती आता रुमणे घेऊन उठवण्याची वेळ आली. एक दिवस हे शेतकरी हे रुमणे असे घेतील आणि अवतासहित तुमच्यावरती फिरवतील. म्हणजे तुम्हाला कळल, तुम्हाला त्या बैलगाडीला घातलेली ती शिवळा ज्योती आहे ना, ती तुमच्यावरती फिरवावं लागणार. तुमच्या त्या शिवळा ज्योतीने तुमच्या जिभेला लगाम घालवावं लागणार. कारण तुमच्यावर घालणारा कोणी उरलाच नाही ना. पोलीस यंत्रणा तुम्ही कुत्र्यासारखी तुमच्याकडे राबवत आहेत. म्हणजे पोलीस यंत्रणेचा काय आदर्श असतो या महाराष्ट्रामध्ये, समाजाच्या रक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी, माता भगिनींच्या रक्षणासाठी, बालकांच्या रक्षणासाठी, वृद्धांच्या रक्षणासाठी ज्या खात्याची, ज्या डिपार्टमेंटची निर्मिती करण्यात आली ते पोलीस खातं, त्या पोलिसांना तुम्ही काय वागणूक देत आहेत? त्या पोलिसांना तुमच्यासारखं फिरवत आहेत. त्यांना कुठलाही सन्मान ठेवला नाही. साधे माणसं सुद्धा आता पोलीस डिपार्टमेंटवर अंगुली निर्देश करत आहेत की पोलीस डिपार्टमेंट चांगलं राहिलं नाही. केवळ का? तुम्ही त्यांना फिरवत आहेत. तसं तुम्ही अतिशय वागणूक, नीच वागणूक पोलिसांना देत आहेत, पोलीस डिपार्टमेंटला देत आहेत आणि तुमच्या बाजूने फिरवत आहे, तुमचे कामं करायला लावत आहेत. म्हणून पोलिसांना सुद्धा तुम्ही स्वतंत्र ठेवलं नाही. का? तर तुम्हाला असं बरळल्यानंतर त्यांना तुमच्या बाजूने फिरवायचंय ना. आज जर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला रुमणे घेऊन आणि आले तुमच्या बंगल्याच्या बाजूला, तर तुम्हाला असे उभे करता सगळ्या बाजूनी पोलीस आणि मध्ये दबता बायकोच्या पदराखाली आत. मग का म्हणता? आम्ही शेतकऱ्यांच्या बायकोला तुम्ही 1,500 रुपये देता, शेतकऱ्याच्या बहिणीला 1,500 देतो म्हणता ना. मग तुम्ही बायकोच्या पदराखाली लपू नका. ज्या वेळेस शेतकरी रुमणे घेऊन तुमच्या बंगल्याच्या बाहेर येतील त्यावेळेस बायकोच्या पदराखाली लपू नका. मग या बाहेर मैदानात मग कळल तुम्हाला शेतकऱ्याची आई काढणं काय असतं, शेतकऱ्याची बहीण काढणं काय असतं, शेतकऱ्यांची बायको काढणं काय असतं. शेतकऱ्यांना जे 1,500 देताना तुम्ही, तुमच्या बायकोची लिपस्टिक सुद्धा होत नाही 1,500त. तुमच्या बायकोची लिपस्टिक सुद्धा 10-10 हजाराची आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या बायकोला 1,500 देतो म्हणता. तुमच्या घरातले देता. शेतकऱ्यांच्या घामाचे आहे ते सगळं बजेट जे आहे ना, शेतकऱ्यांच्या घामाचं आहे. शेतकऱ्यांच्या हाडाचं खत केले अक्षरशः तुम्ही आणि तिजोरी भरले शेतकऱ्यांची. ज्या तिजोरीचं तुम्हाला नियोजन करण्यासाठी पाठवले, नियोजन शब्दाचा अर्थ तरी तुम्हाला माहिती आहे का? आम्हाला तिथे मुनीम म्हणून कशासाठी पाठवले आहे? तिजोरीचं फक्त नियोजन करण्यासाठी पाठवले. शेतकऱ्यांसाठी योजना काय आखायच्यात, त्याचं नियोजन काय करायचे, शिक्षणासाठी काय करायचे, आरोग्यासाठी काय करायचे. तुम्ही काय करता? बायकोला कोणती लिपस्टिक पाहिजे, बहिणीला कोणती पाहिजे आणि लेकीला कोणती पाहिजे, त्याच्यात बजेट घालता. शेतकऱ्यांचं तिकडे बजेट घालता आणि शेतकऱ्यांना दाखवतात 1,500 देतो शेतकऱ्याच्या बायकोला, 1,500 देतो शेतकऱ्याच्या बहिणीला. अरे 10,000ची लिपस्टिक देतो आम्ही तुझ्या बायकोला बबनराव लोणीकर, 10,000ची लिपस्टिक देतो तुमच्या लेकींना आम्ही. हे लिहून घ्या आधी आणि घरात जाऊन एकदा तुमच्या बायकोंच्या मेकअप रूम चेक करा आणि त्याच्यातली रजिस्टर आणि पेन घेऊन जा. लिपस्टिक किती तुमच्या बायकोची किती किमतीची आहे, पावडर किती किमतीचा आहे, तोंडाला लावणारी क्रीम किती किमतीची आहे, फेसवॉश किती किमतीचा आहे, त्यांच्या घड्याळ तुमच्या घड्याळ किती किमतीचे आहेत. एकदा लिस्ट काढा बसून. तुम्ही ज्या गाडीत बसता त्या गाडीची किंमत काय आहे, तुमची बायको डोक्याला मेहंदी लावते त्या मेहंदीची किंमत काय आहे, तुमची बायको जे फेशियल करते पार्लरमध्ये जाऊन त्या फेशियलची किंमत काय आहे. पार्लरवाल्या बाईकडे एकदा त्या ठिकाणी लिहून घ्या हिसाब. तुमच्या बायकोला पाठवा पार्लरवाल्या बाईकडे आणि लिहून आणा आणि तुम्ही आता मग ती सगळी माहिती एकदा प्रसारमाध्यमांना द्या. जसं शेतकऱ्यांची माहिती तुम्ही प्रसारमाध्यमांसमोर दिली की 6,000 देतो, बुटं देतो, चपला देतो. आता तुमच्या बायकोच्या पायात असणाऱ्या चप्पलची किंमत लिहा रजिस्टरवरती पेन आणि वही घेऊन आणि प्रसारमाध्यमांना द्या. तुमच्या बायकोच्या पहिले चपला मोजा. घरात किती येतात, देवघरात घालायची वेगळी, स्वयंपाकघरात घालायची वेगळी, बेडरूममध्ये घालायची वेगळी, हॉलमध्ये घालायची वेगळी, गेटमध्ये घालायची वेगळी, गाडीत घालायची वेगळी. अशा चपला मोजा आणि प्रत्येक चप्पलची किंमत टाका आणि प्रसार माध्यमांना तो कागद द्या. बघू द्या लोकांना एकदा तुम्ही शेतकऱ्यांच्या बायकोला काय देता आणि तुमच्या बायकोला काय देतात. तर शेतकऱ्यांच्या बायकोला देणारे तुम्ही कोण?
तुम्ही कोण निर्लज्ज आणि बेशरम आमदार? तुम्ही कोण शेतकऱ्यांच्या बायकोला देतो म्हणणारे? आणि शेतकऱ्याच्या बायका स्वावलंबी आहेत, शेतकऱ्यांच्या लेकी स्वावलंबी आहेत, घाम गाळतात, कष्ट करतात आणि मिळवतात. तुम्ही 1,500 कशासाठी तुम्हाला मागितले होते? शेतकऱ्याच्या बायकोने बनलं तुम्हाला लाडकी बहीण योजना आणा म्हणून. मतदानाची घाई झालती. तुमचा मंत्री स्वतः म्हणून दाखवतो की एवढी घाई होती निवडणुकांची, आम्हाला त्याचं नियोजन करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आणि तुम्ही तुमच्या निवडणुकांसाठी स्वतःहून एखादी योजना आणता आणि त्याचं उचकन देता. परत लाज वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे अशा आमदारांना, अशा माजी मंत्री म्हणून घेणाऱ्या लोणीकरांना. तुम्ही आता एकच करा, कागद आणि पेन घ्या. तुमच्या लेकींचा, तुमच्या लेकांच्या पायातल्या चपला, हातातल्या घड्याळा, लिपस्टिक, पावडर, क्रीम, साड्या, ड्रेस, गाऊन हे सगळे किती किमतीचे आहेत. तुमचे बुट, चपला, कपडे हे सगळे किती किमतीचे आहेत. एकदा लिस्टवरती लिहा आणि प्रसार माध्यमांना द्या आणि मग बडे मुद्द्यावरती एकदा त्या किमती येऊ द्या आणि मग कळू द्या संपूर्ण विश्वाला की तुम्ही शेतकऱ्यांकडून काय घेता. हे कळू द्या सगळ्यांना. तुम्हाला 4-4, 5-5 लाखांच्या घरात पेन्शन, 5 वर्षे सेवा केल्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते. काय सेवा करता तुम्ही? 5 वर्ष नुसता मेवाच खाता आणि तरी पुन्हा पेन्शन घेता. तुमचं मानधन किती आहे? मानधन कशाला म्हणतात? 5,000च्या घरात ज्याला सध्याच्या महागाईच्या बरोबरीने 5,000च्या घरात ज्याला दिल्या जातं त्याला मानधन म्हणतं. आणि तुम्हाला 5 लाख रुपये दिले जातं, तुम्ही त्याला मानधन म्हणता. तरी पण तुम्हाला ही सॅलरी कशासाठी एवढी दिली जाते? फक्त नियोजन करण्यासाठी. ती तुम्ही घेता. कुठून घेता तुम्ही? कुठून घेता? शेतकऱ्यांच्या तिजोरीतलीच घेता ना. ज्या शेतकऱ्यांनी घामाने आपलं सगळी तिजोरी भरलेली आहे देशाची, त्याच्यातलंच घेता ना चोट्टे हो काढून हरामखोरांनो. आणि तरीही तुम्ही शेतकऱ्यांची आई बहीण काढता, माता भगिनींना पैसे देतो म्हणता. तुम्ही कोण पैसे देणारे? नीच अधम बेशरम. तुम्ही कोण पैसे देणारे इथल्या माता भगिनींना? इथली माता भगिनी स्वावलंबी आहे. इथल्या घरामध्ये पूर्वी उद्योग चालायचे. प्रत्येक माता भगिनी कपडे विणायची, शेले विणायची, स्वेटर विणायची, कपडे शिवायची. काय काय इथल्या माता भगिनींकडे कौशल्य आहे. ते एक गहू प्रकार बहु करणारी इथली माता भगिनी आहे. शेतकऱ्यांची पत्नी इथली एका गव्हाचे बहु प्रकार करणारी आहे. इतकी स्वावलंबी आहे आणि तिला तुम्ही पैसे देता म्हणून खुल्या मैदानात स्टेजवरती सांगता. शरम वाटत नाही? तुमची जिभेचा शेंडा कसा तुटून गेला नाही? खरं तर आमच्या समोर असते बबनराव लोणीकर तुम्ही तर उदबत्ती पेटवून चटके तुमच्या जिभेला दिले असते असं बोलताना. आणि आताही जर समोर आलात तर जिभेला चटके दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या शेतकऱ्यांच्या लेकींना बोलता, शेतकऱ्यांच्या बायकांना बोलता तुम्ही, शेतकऱ्यांच्या आई बहिणींना बोलता तुम्ही. काहीच वाटत नाही? तुमच्या आई बहिणी पडद्याच्या आत खायला म्हणजे काय तिथं लोखंड उकडून खायला का तुमच्या कारखान्यातलं? शेतकऱ्यांच्या बायकांनी, शेतकऱ्यांच्या लेकींनी पिकवलेलेच खायला. तवा चपाती लागायले गोड गरम तिथे. तुमच्या जिभेवरती रोज शंकरपाळे, गुलाबजाम पडायलेत. त्या प्रत्येक गुलाबजामवर, तुमच्या जिभेवर पडणाऱ्या प्रत्येक शंकरपाळ्यावरती, जिलेबीच्या प्रत्येक तुकड्यावरती, तुमच्या जिभेवर पडणाऱ्या आणि भाकरीच्या प्रत्येक घासावरती आमच्या शेतकऱ्यांची सही आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या बायकोची सही आहे. त्या भाकरीच्या प्रत्येक घासावर आमच्या शेतकऱ्याच्या लेकीची सही आहे, आमच्या शेतकऱ्याच्या लेकाची सही आहे, शेतकऱ्याच्या बहिणीची सही आहे तुमच्या जिभेवर पडणाऱ्या प्रत्येक घासावर. आणि म्हणून हे लक्षात ठेवा, तुमची बायको त्या ब्युटी पार्लर मधल्या क्रीम खाऊन जगत नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या घामाने, काबाड कष्टाने मिळवलेल्या पिकवलेल्या गव्हाच्या चपातीवर तुमची बायको जगते. हे लक्षात ठेवा. तुमची बायको, तुमची बहीण, तुमची लेक, तुमचा लेक, तुमची सून कधी शेतामध्ये खुरपं घेऊन दिसली का? पिकाला खुरपतानी कधी दिसली का? पाणी देतानी गव्हाच्या शेताला, ज्वारीच्या शेताला खत टाकतानी कधी दिसली का? कधी गव्हाची कापणी करतानी, कधी ज्वारीचे कणस खुडतानी तुमची बायको, तुमची पत्नी कधी दिसली का? आणि शेतकऱ्याची बायको आणि शेतकऱ्याची बहीणच कशी तुम्हाला दिसली? तुमच्या सुना कशा दिसल्या नाही तुम्हाला? तुमच्या लेकी कशा दिसल्या नाही? आईस मारताना तुम्हाला शेतकऱ्यांच्याच लेकी कशा दिसल्या तुम्हाला? बबनराव लोणीकर बोलत असताना इतकंही नीचपणाचा, अधमपणाचा कळस गाठू नका की जेणे
जेणेकरून शेतकऱ्यांच्या बायका, शेतकऱ्यांच्या लेकी खुरपे घेऊन तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जिभेला काटण्याचा प्रयत्न करतील. इथपर्यंत बोलू नका, इथपर्यंत संतप्त करू नका इथल्या माता भगिनींना. काय बोलता? तुमच्याकडे काय जबाबदारी आहे? इथल्या माता भगिनींची सुरक्षा करण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. इथल्या माता भगिनींना सन्मान देण्याची कर्तव्य तुम्हाला देण्यात आलेले आहे, ते पार पडत नाही. आणि इथल्या माता भगिनींवर बरळता शरम वाटायला पाहिजे थोडी. तर आपण ज्यांच्या मतदानावरती, इथल्या माता भगिनींच्या एका मतदानात इतकी ताकद आहे की संपूर्ण देशाचा निकाल बदलवू शकतील इथल्या माता भगिनी. परंतु त्यांनी तुम्हाला मुनीम म्हणून तिथे खुर्चीवरती बसवलंय, त्याचा नीट आणि पुरेपूर उपयोग करा, व्यवस्थित नियोजन करा. अन्यथा इथली माता भगिनी सुद्धा झाशीची राणी बनलेली आहे. ज्या फिरंग्यांना घाबरली नाही इथली माता भगिनी सपासप कापून काढली. तुमची जीभ जास्त नाही इथल्या माता भगिनींना कापायला. म्हणून नीच लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा, नीचपणाचा कळस गाठू नका. सत्ता आज आहे आणि उद्या नाही. कित्येक राजे झाले मेले, त्यांचे कायदे आणि सत्ता नष्ट झाल्या. कित्येक राजे झाले मेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, पण राज चाले संतांचे. ज्या संतांनी माता भगिनींच्या सुरक्षेची, सन्मानाची जबाबदारी वारंवार वाहिली, भार वाहिला, त्या संतांची महाराष्ट्र भूमी आहे. संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथली माता भगिनींवर जर पुन्हा बोलाल तुम्ही 1,500 रुपये देतो म्हणून, तर याद राखा, या माता भगिनींनी मिळवलेली, कष्टाने भरलेली ही तिजोरी आहे. त्या तिजोरीतले तुम्हाला इथली माता भगिनी सांगेल, अरे प्रत्येकी 10,000 रुपये महिना जाऊ शकेल एवढी तिजोरी भरले प्रत्येक माता भगिनींनी कष्ट करून देशाची. म्हणून 10,000 रुपये महिना प्रत्येक माता भगिनींच्या वाट्याला येऊ शकेल एवढी कष्टाने तिजोरी भरलेली आहे. पण ती तुम्ही तुमच्या बायकांना लिपस्टिक लावण्यासाठी वळवली आणि आमच्या माता भगिनींना उचकन देता 1,500 रुपये. 1.5 दंबडे, तुमच्या घरात 1.5 रुपया सुद्धा नसतो बिना कष्टाचा. आपला कष्ट केलेला तुमच्या घरात रुपया सुद्धा नाही. सगळी हरामीची माता भगिनींच्या, शेतकरी बापाच्या कष्टातली तिजोरी, लुटलेली संपत्ती तुमच्या घरात गोळा केलेली आहे. आणि तुम्ही माता भगिनींना काय शिकवता? तुम्ही शेतकरी बापाला काय शिकवता? तुम्हाला बुटं देतो, चपला देतो. आता बुटासहित मार खाण्याची तयारी ठेवली पाहिजे. यानंतर बरळाल तुम्ही तर आताच बरळलेलं खूप झालं. यानंतर बरळायची पुन्हा अपेक्षा करू नका. हेच बरळलं तेच जास्त झालंय. तेही तुम्ही कुत्र्याच्या पलीकडे भुंकलेले आहेत. कुत्रे सुद्धा असं भुंकत नाहीत बबनराव लोणीकर. नीट लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. आणि आता तुम्ही जर बरळायचं असेलच तर फक्त मार खाण्याचीच तयारी ठेवा शेतकऱ्यांचं. आता तेवढंच राहिले शेतकऱ्यांकडून, कारण शेतकरी आता खूप जगला दुसऱ्यासाठी. रात्रंदिवस कष्ट केले तुमच्या पुढाऱ्यांना जगवण्यासाठी, तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. रात्रंदिवस आमच्या शेतकरी बापांनी अंगावर चिंध्या लिहिल्या आणि ऊस पिकवला, पाणी घातलं ऊसाला रात्रंदिवस, आणि तुमचे साखर कारखाने उभे केले. तुमच्या माय बहिणींना रोज जिलेबी खायला मिळाली, रोज शंकरपाळे खायला मिळाले. तुमच्या बायकोला, तुमच्या लेकींना लंडनला, तुमचे पुढारी तुम्ही लंडनला शंकरपाळे पाठवता. लंडनला दिवाळीला जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तुमच्या घरातले शंकरपाळे लंडनला कसं काय चालले, तुमच्या घरातले लाडू लंडनला कसं काय चालले, तेव्हा सांगता की आमचे पोरं आहेत तिथं शिकायला, त्यांच्यासाठी आम्ही बनवलेत आणि पाठवायला. लंडनला तुमचे शंकरपाळे का जातात माहिती आहे का? आमचा बाप इथे रात्रंदिवस उसाला पाणी घालतो, त्याच्या पायाला सापाचे वेढे बसलेले असतात, पण जीवाची पर्वा न करता आमचा बाप उसाला पाणी देतो. म्हणून लंडनमध्ये तुमचे लेकरं आस्वाद घेतात, शंकरपाळ्यांचा आस्वाद घेतात, मोतीचूर लाडूंचा. हे लक्षात ठेवा बबनराव लोणीकर. आणि आता मात्र तुम्ही या काळ्या आईची जो सेवा करतो शेतकरी बाप, त्याची नाक घासून माफी मागा. इतकी माफी मागा की राजीनामाच देऊन टाका. पुन्हा म्हणसाल राजीनामा दिला म्हणजे झालं का? राजीनामा द्या आणि पुन्हा फॉर्म भरण्याची हुशारी करू नका. पुन्हा फॉर्म भरायला सुद्धा तुम्ही पुढे येऊ नका, कारण की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात या देशाला अतिशय प्रामाणिक, अतिशय हुशार, चरित्रवान, कष्टाळू लोकांची गरज आहे. अशा बेशरम, नीच, नालायक लोकांची या देशाला, या समाजाला काहीही गरज नाही. म्हणून तुम्ही फॉर्म भराय अजिबात पुढच्या वेळेस येऊ नका आणि या शेतकऱ्यांच्या दारामध्ये भीक मागायला सुद्धा येऊ नका, जेणेकरून शेतकरी तुम्हाला मागचे भाषण ऐकवतील पुन्हा. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात पुन्हा येण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या बायकोंचा, लेकांचा, लेकरांचा कुणाचाच फॉर्म भरायचा तुम्ही प्रयत्न करू नका.
नका. आता शेतकरी आहे, शेतकऱ्यांची सत्ता शेतकऱ्यांना चालवू द्या. उलट तुम्ही नसले तरच शेतकरी जरा चांगला श्वास घेतील, मोकळा श्वास घेतील आणि कष्टाने जगतील. स्वाभिमानाने जगत आहेत, कष्टानेच जगत आहे शेतकरी बाप. तुमच्या दीड दमडीवर शेतकरी बाप बसला नाही आणि म्हणून शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न कधीही करू नका. बबनराव लोणीकर याद राखा, लक्षात ठेवा आणि इतकं लक्षात ठेवा की पुन्हा इलेक्शनला उभं सुद्धा राहू नका. आणि जर राहायचं असेल तर हे भाषण, तुम्ही केलेलं वक्तव्य शेतकरी तुम्हाला चौकात ऐकवून दाखवतील. म्हणून आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांची माफी मागा. एवढं नाही तर आता इलेक्शन लढवू नका, हेच नीट लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.